अंगाशी. आणि कसं झालेलं आहे बरं का, संतांनी समाजाला त्यांचा आरसा दाखवला भारुडाच्या, काव्याच्या आणि संतवाणीच्या रूपानं. आजही तो आरसा लख करण्याचं काम काही वल्ली करतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. शेवटचं सादरीकरण घेऊन येत आहेत औरंगाबादहून निरंजन भाकरे आणि त्यांचे सहकारी. कुंडली कवरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. होराय काजी माये बाप, होराय काजी माये बाप, होराय काजी, होराय काजी माये बाप, होराय काजी, होराय काजी माये बाप, होराय काजी, होराय काजी माये बाप, होराय काजी. येथून पुढे बरं होईल भक्ती सुखे दोन वाढेल फेरा 84चा चुकेल धर्म मोकाशी नाना. येथून पुढे बरं म्हणजे मानव जन्मात आम्ही आलोय इथून पुढे बरं होईल, कारण 84 लक्ष योनीमध्ये आम्ही फक्त दुःखच भोगलोय. आणि मुक्तीचा मार्ग मिळवण्याचं जंक्शन म्हणजे हा जन्म आहे. मुक्तीचा मार्ग मिळवायचा असेल तर या जन्मात माणसानं माणसाची माणसासारखं वागावं, फक्त इतकंच आहे. बाकी धन संपत्ती इस्टेट काही कामाची नाही. फक्त एकच, जसं प्रत्येकाला आनंद देणारी एकच चीज आहे आता, मोबाईल. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मालकांपासून नोकरांपर्यंत, बायकांपासून पुरुषांपर्यंत एकच चीज सगळ्यांना आनंद देणारी सगळ्यात गरजेची आहे, मोबाईल. परमात्मानं सुद्धा आम्हाला मोबाईलची कल्पना साकारूनच पाठवलेलं आहे. शरीररूपी मोबाईलमध्ये जीवनरूपी सिम कार्ड टाकलेलं आहे. आणि सिम कार्डाची व्हॅलिडिटी जर वाढवायची असेल ना तर दुःख डिलीट करा, खुशीला करा सेव्ह, नात्यांचं रिचार्ज करा, अरे दोस्तीला डू नॉट करा, दुश्मनीला करा एअर्स, प्रेमाला जरा इन्कमिंग करा आणि तिरस्काराला करा आउट गोईंग, हेल्पला ओके करा आणि सेल्फला करा आउटलॉक, आनंदाला करा सेंट आणि भाषेवर जरा कंट्रोल करा, मनाला जरा व्हायब्रेट करा. मग बघा जगण्याची रिंगटोन किती मधुर आवाज देते. हो राय काजी माये बाप, हो राय काजी माये बाप, हो राय काजी, हो राय काजी माये बाप, हो राय काजी, हो राय काजी माये बाप, हो राय काजी, हो राय काजी माये बाप, हो राय काजी. मनाजी पाटील देहगावचा. विश्वास धरू नका त्याचा, घात करल नेमाचा आणि पाडल फाशी. तुम्हाला काय वाटतं सगळं आमच्याच मनाप्रमाणे घडायला पाहिजे? आणि आता तर एक झालंय, मुहूर्त प्रसूती नावाचं नवं फॅड आलंय. अंधश्रद्धेचा सगळ्यात शेवटचा कळस. लोक जन्माला द्या घालायचं ना लेकराला तर डॉक्टरला जाऊन सांगतात, आधी ज्योतिषाचा सल्ला घेतात, ब्राह्मणांचा सल्ला घेतात, आमचं लेकरू चांगल्या मुहूर्तावर जन्माला यायला पाहिजे, चांगल्या शुभ तारखेवर जन्माला यायला पाहिजे. अरे बाबा तो काय मराठी पाऊल पुढे पडते पुढेचा कार्यक्रम आहे का? सोमवारी रात्री 9:30ला तयार यायला. चांगल्या मुहूर्तावर जन्म घेण्यापेक्षा स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय की मनुष्य जन्म से नाही कर्तृत्व से महान बनता है. माणसानं कर्मानं मोठं व्हावं. अरे अंधश्रद्धेवर काय विश्वास ठेवताय? एकनाथ महाराजांचा जन्म सुद्धा मूळ नक्षत्रावर झाला होता. विशेष म्हणजे जिजाबाई जिज्ञासूपणा, जाणतेपणा, बाणेदार वृत्ती आणि ईश्वर भक्ती या रसायनातून तयार झालेले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचाही अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. राजाराम ज्यावेळी जन्माला आला ना त्यावेळी पालथा जन्माला आला होता. पण पालथा जन्माला आल्यानंतर दरबारातल्या सगळ्यांना म्हटलं आता काय होणार? महाराजांनी ठणकावून सांगितलं, अरे तो पालथा जन्माला आला म्हणून काय झालं, घाबरायची गरज नाही, तो दिल्लीची पातशाही पालथी घालेल. हो राय काजी माये बाप, हो राय काजी, हो राय काजी माये बाप, हो राय काजी, हो राय काजी माये बाप, हो राय काजी. आणि जाता जाता मात्र खरं एक भविष्य सांगून जाणार आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे बाबा, सकाळी उठल्यानंतर चहा पिताना पेपर वाचू नका आणि जेवण करताना टीव्ही बघू नका. कारण चहा पिताना ज्यावेळी पेपर वाचतोय ना त्यावेळी पेपरमध्ये काही सगळ्याच बातम्या चांगल्या नसतात. बलात्कार, खून, मारामाऱ्या, दरोडे हे सगळ्या बातम्या असतात ना. चहाबरोबर आम्ही न कळत त्या पितो आणि पिताना त्याचा कुठंतरी मनावर संस्कार होतोय आणि तो संस्कार कुठंतरी त्याचा परिणाम होतोच. जेवताना सुद्धा टीव्ही बघू नका. बघायचाच आहे ना तर फक्त सोमवारी रात्री 9:30 वाजता अतिशय संस्कारक्षम शक्ती, भक्ती आणि युक्तीचा मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रम बघा. हो राय काजी माये बाप, हो राय काजी, हो राय काजी माये बाप, हो राय काजी, हो राय काजी माये बाप, हो राय काजी. जनार्दन स्वामी एकनाथ बोला विठ्ठल 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 विठ्ठल
पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, तोच जोश आणि तेच सांगणं आणि तेच वाहणं. काय 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 बोलू मी तुमच्याबद्दल, माझ्याकडे काहीच शब्द नाहीत. मकरंद सर. वा निरंजन साहेब, तुम्ही काहीतरी सांगून जाता आणि तुमच्याकडे सादरीकरण पण आहे. मला खूप छान आवडलं स्टेजिंग. एकनाथ महाराज बसलेत, ज्ञानेश्वर माऊली बसली आहे आणि त्याच्या समोर तुम्ही आमच्या समोर ज्या पद्धतीने सादर करता, कोणी काहीच करत नाही तरी सुद्धा खूप काही बघितल्यासारखं वाटतं, ऐकल्यासारखं वाटतं. मला असं वाटतंय की कुठेतरी कला संस्कृती ही अशीच सहज पर्वतातनं अशी ती वाहत येते, कोणालाच माहीत नाही त्याचं उगमस्थान काय. तर तसे तुम्ही आहात. वाह वाह वाह. मुग्धा, तुमचा नेहमी परफॉर्मन्स हा एक तगडा असतो आणि आज पण खूप छान झाला. मुग्धा, किती पदक देशील? मी तुम्हाला 10 मेडल्स देणार आहे. 10 मेडल्स मिळालेले आहेत मुग्धाकडून. मकरंद सर. 10. आनंद आहे. मराठी